नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। या सर्वांच्या मिळून एक गुलाल टाकण्यात आलेला आहे आणि गुलाल आजच आमच्या मामाच्या अंगावर पडलेला आहे। मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी मनापासून सगळ्यांनी काम करावं आणि एक धर्मीय समाजाचा एक लहान समाजाचा नेता तिथं आपला माणूस तिथं लोकसभेत टाकावं ही मी सर्वांना विनंती करतो। राजेंद्र वाडेकर साहेब व डॉक्टर भरत हारणे यांच्याकडून मामांना 50,000 चेक देण्यात येत आहे। त्यांना विनंती करतो मामाला इतकं तुमचं सपोर्ट आहे। मला असं वाटतं आज मामाला मीडियाचा गुलाल लावा, पण मामाला तुम्हाला ज्याचं वाटत असेल तर तुम्ही मामाला गुलाल लावा। इतर सुरुवात आहे गुलाल द्या तो। नगरीमध्ये माता सिद्धीच्या चरणी व मार्गराय चरणी या सर्वांच्या मिळून एक गुलाल टाकण्यात आलेला आहे आणि गुलाल आजच आमच्या मामाच्या अंगावर पडलेला आहे। मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी मनापासून सगळ्यांनी काम करावं आणि एक धर्मीय समाजाचा एक लहान समाजाचा नेता तिथं आपला माणूस तिथं लोकसभेत टाकावं ही मी सर्वांना विनंती करतो। मी डॉक्टर भरतकुमार हारणे हरसूल। मी सर्व बांधवांना, समाज बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी बकले मामा आपल्या गावाचे गावकरी हे 100% निवडून येणार असून त्यांनी सर्व समाज बांधवांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं। प्रत्येकाला जसं जमेल, जे आर्थिक असेल प्रत्येकाला जसं आर्थिक मदत ज्याला देता येईल त्याने आर्थिक मदत द्यावी, ज्याला वेळ देता येईल त्याने त्यांच्या प्रचारार्थ गावोगावी त्यांच्या मित्रांना फोन करून व्हॉट्सअपवर त्यांचा प्रचार करून गावोगावी आपल्या नातेवाईकांना समजून सांगून असा प्रचार करावा, असा मी सर्व समाज बांधवांना आणि ओबीसी घटकांना अशी विनंती करतो। प्रश्न असा होता का बकले मामा हे आर्थिक दृष्टीने कमकुवत, अशा परिस्थितीत बाळासाहेबांनी त्यांना जालना मतदारसंघातून उमेदवारी दिली। आज त्या दृष्टीने तुम्ही 50,000ची मदत दिली, काय उद्देश आहे? आमचा उद्देश आहे की आमचा उमेदवार 100% निवडून येणार आहे। आता सध्याचे प्रस्थापित खासदार तिथं उभे आहे, हे फार मोठे आहे। आमचा माणूस त्यांच्या कम्पेअरमध्ये फार लहान आहे, परंतु आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहे। सर्व समाज बांधव त्यांच्याशी पाठीशी उभे आहे। त्यांना इथून पुढे कुठंही आर्थिक कमजोर त्यांना आम्ही पडू देणार नाही आणि सर्व समाज बी त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे। सर्व समाजाने आज शपथ घेतलेली की त्यांना 100% पूर्ण आर्थिक मतदानाचे झाले सर्व मदत करणार। मी राजेंद्र वाडेकर हर्सूल येथील रहिवासी, आमच्या हर्सूलचा सुपुत्र इथं आज उभा राहिलेला आहे। त्यामुळं आमच्यातर्फे आणि समाजातर्फे जी शक्य ती मदत आम्ही सगळं करणार आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आमच्याकडनं होईल ती मदत आम्ही त्यांना करणार आहे। आम्ही त्यांच्या प्रचारात फिरूच, परंतु त्यांना लागलेली आर्थिक मदतसुद्धा सर्व त्याच्या परीने करणार आहेत। त्यामुळं आम्ही आज अशी शपथ घेतलेली आहे की या बकले मामांना 100% निवडणुकीमध्ये सर्व प्रकारचं सहकार्य आम्ही करणार आहोत। बकले मामा शहरात राहतात, काही भाग हा जालना मतदारसंघात आहे, परंतु ती जालन्यामधून मामांना उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी तुम्ही जालन्यामध्ये प्रचार करणार? यस, आम्ही प्रत्येक जालना मतदारसंघात जरी असलं तर
औरंगाबादचे खूप मोठे औरंगाबाद जिल्ह्यातले खूप गावं तिथे आलेले आहेत आणि प्रत्येक गावागावात आम्ही जाणार आहोत आणि त्यांचा प्रचार तिथं करणार आहोत. आमचे सर्व नातेवाईक, सर्व मित्रमंडळ सर्व आहे प्रत्येक गावामध्ये, सगळ्या गावामध्ये आम्ही फिरणार आहे. आमच्या स्वखर्चाने आम्ही फिरणार आहे. समाज बांधवांना काय आवाहन करणार? समाज बांधवांना आवाहन करतो की सध्या बाळासाहेबांनी आपल्या सुपुत्राला तिकीट दिलेलं आहे, तरी सर्वांनी त्यांचा प्रचार करावा व त्यांना मदत करावी. शक्य होईल तेवढी मदत समाजाला सगळं करणार आहे. सर्व समाजाने ठरवलेलं आहे. आज हर्सूल हे माझं जन्मगाव आहे. आज ह्या ठिकाणी गावकऱ्यांनी माझा सत्काराचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित केला आणि आज माझ्या गावातील प्रत्येक समाजातील त्या ठिकाणचा प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्ती आज ह्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होता आणि मला ज्या पद्धतीने मदत करता येईल, मग ती मताची असो, ती आर्थिक असो, ती मॅनपॉवरची असो, मला माझ्या गावकऱ्यांनी शब्द दिला आणि आज ह्या ठिकाणी मला निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकून येण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्या गोष्टीची आम्ही गावकरी म्हणून बकले मामा तुम्हाला त्याच्या मी पूर्तता करणार आहोत असं शब्द दिला. त्याकरिता मी माझ्या गावकऱ्यांचे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मनापासून खूप खूप आभार मानतो. मामा, तुम्ही आत्ता भाषणामध्ये थोडं भावविलास झाले होते. काय भूमिका, काय काय आठवणी दाटून आले? मी भाऊक याच्याकरता झालो होतो. आमचा ह्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 ते 3 कोटी हा धनगर समाज आहे. गेली 70 वर्षापासून ह्या धनगर समाजातील कोणत्याही राजकीय पक्ष दखल घेत नाही, आत्तापर्यंत घेतलेले नाही. खऱ्या अर्थाने ह्या धनगर समाजाची दखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली आहे आणि मी असं मानतो की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हे सिद्ध केलं. आज माझ्या उमेदवारी देऊन आज तुम्ही वंचित बहुजन आघाडीची उमेदवाराची एक यादी जर वाचली, त्यामध्ये प्रत्येक घटकातील प्रत्येक समूहाला उमेदवारी देण्याचं काम या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे अशा पद्धतीने आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी विविध जाती धर्माच्या उमेदवारांना आज ह्या निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आणि भाऊ होण्याचं कारण तेच आहे, कारण मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा खूप छोटा कार्यकर्ता आहे. मला खरोखर जी अपेक्षा होती, मला त्याच्याहीपेक्षा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी भरभरून खूप काही दिलं आणि त्याकरता मी आंबेडकरांचं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप ऋणी आहे. मामा, तुम्ही प्रचार पण सुरू केला आहे जालना मतदारसंघामध्ये. काय अनुभव येतो तिथे? अनुभव असा येतो का तिथल्या मतदारांचं कल पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आलेला आहे. परवाच्या दिवशीचा महाराष्ट्र टाईमचा कल जर आपण बघितलं तर त्यात सरळ 90% लोक वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने त्यांनी कल दिलेला आहे. कारण आज त्या जालना जिल्ह्यामध्ये जी निवडणूक आहे, ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जालन्यातील घराणेशाही मोडीत काढण्याचं काम आम्ही करणार आहोत. या 35 वर्षामध्ये जालन्याचा विकास झालेला नाही, त्याला एकमेव कारण आहे, तो विकास फक्त घराणेशाहीत अडकून पडलेला आहे. तोच विकास त्या घराणेशाहीतून बाहेर काढून सर्वसामान्याच्या दारापर्यंत आम्हाला विकास देऊन सोडायचा आहे. त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलो. चालेल, धन्यवाद.